जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्ण तरुण मंडळाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन आज नुमोई प्रशाले येथे सकाळी 9 वाजल्यापासून चालू करण्यात आलं आहे. जवळजवळ 25,000 जणांची नोंदणी ह्या आरोग्य शिबिराकरता झालेली आहे. 137 प्रकारच्या चाचण्या आपण ह्या आरोग्य शिबिरामध्ये करत आहोत आणि त्यातून जे निदान होईल त्या सर्वांना मोफत त्यांना उपचार करण्याची व्यवस्थासुद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आपण केलेली आहे. जवळजवळ अनेक सामाजिक संस्था डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांसारख्या त्यांच्या अंजली माशेलकर फाउंडेशन अशा सगळ्या विविध प्रकारच्या संस्था या आपल्याबरोबर आहेत. शासकीय व्यवस्था या सगळ्या माध्यमातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या येणाऱ्या भाविकांच्या नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत आहे. हजारो ऑपरेशन्स आत्तापर्यंत मोफत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या आरोग्य सेवेतून आपण आत्तापर्यंत भाविकांची करून दिलेली आहेत. यापुढील काळात विकसित भारत करण्याकरता आपली सर्व तरुण पिढी असेल, ज्येष्ठ असतील, या सर्वांचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं, निरोगी आयुष्य प्रत्येकाच्या वाटेला यावं, हा अजेंडा घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्था काम करत आहेत. आज जवळजवळ 137 चाचण्या 52 केंद्रातून आपण करत आहोत. आत्ता सकाळपासून 1000च्या वरती लोकांच्या तपासण्या झालेल्या आहेत. 25,000ची नोंदणी आहे. ह्या सगळ्या व्यवस्था आमच्या ह्या व्यवस्थेचे प्रमुख राजेंद्र परदेशी यांच्या व्यवस्थापनाखाली चालू आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील भाऊ असतील, कोषाध्यक्ष महेश भाऊ असतील आणि सर्व ट्रस्टी मंडळाचे पदाधिकारी हे सगळे मिळून ही व्यवस्था आपण सर्वसामान्य नागरिकांना अतिशय सुलभतेने कशी उपलब्ध होईल आणि सगळ्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील, हा दगडूशेठ हलवाई गणपतीचा अजेंडा आहे. जवळजवळ हे धार्मिक मंदिर होत असताना मानव सेवेचं पण महामंदिर करण्याचा संकल्प आपल्या सगळ्या विश्वस्तांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि तो सिद्धीला गणरायाच्या आशीर्वादाने जाईल असा आमचा विश्वास आहे. आपण सर्व नागरिकांना, भाविकांना या माध्यमातून मी आव्हान करतो की आपण दगडूशेठ हलवाई गणपती संस्थेच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबिर असेल, दर महिना आम्ही आयोजित करणारं आरोग्य शिबिर असेल आणि ज्या व्यवस्था आरोग्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती संस्था देते त्याचा आपण नक्की लाभ घ्या आणि निरोगी व्हा आणि आपला विकसित भारत करण्याकरता आपल्या सगळ्यांचा हात लागून द्या, ही गणरायाचरणी प्रार्थना करतो. जय गणेश.